ओके, तर आपण रिसिपंट पेमेंटचं स्पेसिमन पाहणार आहोत. ऑल स्टुडंट्स ओपन युअर टेक्स्टबुक पेज नंबर 68. 68वर इन द बुक्स ऑफ इथे ऑर्गनायझेशनचं नेम आपण लिहायचं आहे. रिसिपंट पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च दॅट. याला फॉर द इयर एंडेड मेन्शन केलं जातं. रिसिप्ट साइड टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, नेम ऑफ बँक्स. एकापेक्षा जास्त बँकेत अकाउंट असतील तर तिथे मेन्शन करायचे आहे. टू सबस्क्रिप्शन, रिसिप्ट साइडला सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन इज अ हिरो ऑफ रिसिपंट पेमेंट अकाउंट. ऑल दिस टॉपिक बिकॉज सबस्क्रिप्शनशी रिलेटेड नंबर ऑफ ॲडजस्टमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 मार्क्स और 4 मार्क्सचं वेटेज देखील सबस्क्रिप्शनला असू शकतं. प्रिव्हियस इयर, करंट इयर अँड नेक्स्ट इयर. पहिलेच एक्सप्लेन केलं होतं आपण की 3 years फिगर्स आर रेकॉर्डेड इन रिसिपंट पेमेंट अकाउंट. त्याप्रमाणे 3 वर्षाचे फिगर्स इथे लिहिलेले आहेत. टू एंट्रन्स फी म्हणजे प्रवेश फी. टू ॲडमिशन फी. एखाद्या क्लबला आपण जेव्हा फर्स्टली ॲडमिशन फॉर्म भरतो आहोत किंवा स्कूलला, कॉलेजला, त्यावेळेला जी फी केली जाते विच इज कॉल्ड ॲडमिशन फी, प्रवेश फी. लाईफ मेंबरशिप फी. वरचे जे बघितले आपण सबस्क्रिप्शन, एंट्रन्स फी आणि ॲडमिशन फी ते झाले रेव्हेन्यू रिसिप्ट. त्यांना आपण इन्कम साईडला प्लेस करणार. पण आता जे आपण पाहिले लाईफ मेंबरशिप फी ही पण रिसिप्ट आहे, पण ती आहे कॅपिटल रिसिप्ट. लाईफ मेंबरशिप फी आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्लेस करणार. लाईफ मेंबरशिप फी म्हणजे आजीवन सभासद निधी. मोस्टली स्विमिंग पूल किंवा लायब्ररी या ठिकाणी लाईफ मेंबरशिप फी मेंबर्स पे करतात. लिगसीस. लिगसीस मीन्स एखाद्या विलनुसार आपल्याला म्हणजेच ऑर्गनायझेशनला मिळणारी मेजर अमाऊंट विच इज कॉल्ड लिगसीस. ते पण कॅपिटल रिसिप्ट आहे. स्टुडंटने त्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्लेस करायचं आहे. गव्हर्नमेंट ग्रँट. काही ग्रँटेड स्कूल्स, ग्रँटेड कॉलेजेस असतात, त्यातील जो टीचिंग स्टाफ आहे त्यांची सॅलरी मॅच करण्यासाठी गव्हर्नमेंटकडून ग्रँट येत असते विच इज कॉल्ड गव्हर्नमेंट ग्रँट. गव्हर्नमेंट ग्रँट ही जनरल ग्रँट अँड स्पेसिफिक ग्रँट. मग स्पेसिफिक ग्रँट असेल तर ती बॅलन्स शीट लायबिलिटीला प्लेस करायची आहे आणि जनरल ग्रँट असेल तर ती इन्कम साईडला प्लेस करायची आहे. सेम गोष्ट आहे डोनेशनशी रिलेटेड. जर जनरल डोनेशन असेल तर त्याला रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणून ट्रीट केलं जातं आणि इन्कमला प्लेस करायचं आहे. जर स्पेसिफिक डोनेशन आहे तर ते कॅपिटल रिसिप्ट आहे आणि त्याला बॅलन्स शीट लायबिलिटीला आपण प्लेस करायचं आहे. स्पेसिफिक डोनेशन जसं की मला लॉटरी लागली आणि मी 5 लाख रुपीज कॉलेजला डोनेट केले. त्यामध्ये मी टर्म अँड कंडिशन माझी प्लेस केली की या माझ्या डोनेटेड अमाऊंटमधून जे पण काही त्यावर इंटरेस्ट येईल त्यातून 12ला अकाउंट सब्जेक्टमध्ये आउट ऑफ स्कोअर करणाऱ्या स्टुडंटला प्राईज देण्यात यावं. मी काय केली, टर्म प्लेस केली. ओके, तर त्याला म्हटलं जाईल स्पेसिफिक डोनेशन. मग त्या डोनेटेड अमाऊंटमधला इच अँड एव्हरी रुपी शुड बी यूज फॉर दॅट पर्पज ओनली. मग त्या ठिकाणी तुमचं कॉलेज त्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन किंवा प्ले ग्राउंड डेव्हलप करण्यासाठी किंवा लायब्ररीसाठी यूज नाही करू शकत. सपोज मला सेकंड लॉटरी लागली आणि मी सेम अमाऊंट कॉलेजला डोनेट केली, पण मी काहीही टर्म कंडिशन प्लेस केली नाही. त्याला म्हटलं जाईल जनरल डोनेशन. मग कॉलेजचे बॉडी मेंबर्स डिसाईड करतील की त्या डोनेटेड अमाऊंटचा युटिलाइज कसा केला जाईल, कसा करावा. त्याला म्हटलं जाईल जनरल डोनेशन. मग जनरल डोनेशनला रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणायचं आहे आणि इन्कम साईडला प्लेस करायचं आहे आणि स्पेसिफिक डोनेशनला कॅपिटल रिसिप्ट म्हणायचं आहे आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्लेस करायचं आहे. ओके, डोनेशन फॉर स्पेसिफिक फंड. त्यांनी फंडचे एक्झाम्पल्स दिले आहेत. बिल्डिंग फंड, प्राइज फंड अँड टुर्नामेंट फंड. वेगवेगळ्या मॅचेस ज्या ऑर्गनाईज होतात त्यासाठी क्रिएट केलेला फंड. फंड म्हणजेच काय तर रिझर्व्स. हे ऑर्गनायझेशन स्पेसिफिक रिझर्व्स क्रिएट करत असतात. या सगळ्या रिझर्व्सला लायबिलिटी साईडला प्लेस केलं जात असतं. टू डिव्हिडंड रिसिव्ड हा झाला रेव्हेन्यू. आपण ऑर्गनायझेशनने कुठेतरी रुपये इन्व्हेस्ट केले आहे, त्या कंपनी थ्रू
आपल्याला मिळणारे डिव्हिडंड हे झालं रेव्हेन्यू रिसिप्ट. रेव्हेन्यू रिसिप्ट आपण इन्कम साईडला प्लेस करणार आहोत. टू हायर अ रेंज ऑफ हॉल रिसिप्ट. सपोज आपला टेनिस क्लब आहे आणि मोठा हॉल आहे. ज्या वेळेला मॅचेस नाहीत, टुर्नामेंट नाहीत, त्यावेळेला हा हॉल दुसऱ्या कुठल्या एक्झिबिशनसाठी देण्यात येतोय किंवा मीटिंग्ससाठी देण्यात येतो आहे. मग त्याच्या थ्रू मिळणारं जे काय रेंट आहे ते ऑर्गनायझेशनचं रेव्हेन्यू रिसिप्ट झालं आहे आणि ते रेव्हेन्यू रिसिप्ट स्टुडंटने इन्कम साईडला प्लेस करायचं आहे. हायर ऑफ हॉल और रेंट ऑफ हॉल. सन्ड्री इन्कम म्हणजे किरकोळ उत्पन्न, रेव्हेन्यू आहे, इन्कमला जाईल. सेल ऑफ ओल्ड मटेरियल, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर और स्क्रॅप, हे पण रेव्हेन्यू इन्कम आहे, इन्कम साईडला प्लेस करायचं आहे. मिसलेनियस रिसिप्ट म्हणजे किरकोळ उत्पन्न, रेव्हेन्यू इन्कम आहे. टुर्नामेंट रिसिप्ट. स्पोर्ट्स क्लब वेगवेगळ्या टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात. मोस्टली विंटर सीझनमध्ये टुर्नामेंट ऑर्गनाईज होतात. टेनिस टुर्नामेंट किंवा क्रिकेट टुर्नामेंट. ओके, मग या टुर्नामेंट्स थ्रू जे तिकीट सेल करून आलेलं इन्कम आहे विच इज कॉल्ड टुर्नामेंट रिसिप्ट, ते पण रेव्हेन्यू रिसिप्ट आहे, इन्कम आहे ऑर्गनायझेशनचं, त्या स्पोर्ट क्लबचं इन्कम आहे, म्हणून ते इन्कमला प्लेस करायचं आहे. क्रिकेट फीज. क्रिकेट जे प्लेयर आहेत त्यांनी पे केलेली फी, क्रिकेट फीज. ट्युशन फी, टर्म फी, हे स्कूल्स अँड कॉलेजशी रिलेटेड आहे. टर्मिनल एक्झाम्सच्या वेळेला कॉलेज फी कलेक्ट करते, तर कॉलेजच्या अँगलने ते झालं रेव्हेन्यू रिसिप्ट. कॉलेजच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला ते प्लेस करणार. कलेक्शन ऑफ फाईन. स्टुडंटकडून बाय मिस्टेक कॉलेजची कुठली तरी असेट जर डॅमेज झाली तर कॉलेज त्यांना फाईन चार्ज करते. कॉलेजच्या अँगलने ते रेव्हेन्यू रिसिप्ट आहे, इन्कम साईडला प्लेस केलं जाईल. लॉकर रेंट. मोस्टली स्पोर्ट्स क्लबला लॉकर यूज केले जातात, जसे की स्विमिंग कॉस्ट्यूम तिकडे प्लेस केले जातात किंवा क्रिकेट किट असतात तर प्लेयर आपले किट तिकडे प्लेस करतात. काही कॉलेजेसला देखील लॉकर यूज केले जात असतात. ओके, तर त्या लॉकर थ्रू स्टुडंट्स जे रेंट पे करत आहे तर त्या स्पोर्ट्स क्लब्सचं त्या ऑर्गनायझेशनचं ते झालं रेव्हेन्यू इन्कम. मग लॉकर रेंटला आपण इन्कम साईडला प्लेस करायचं आहे. एक्झामिनेशन फीज. कॉलेजच्या ज्या एक्झाम्स होतात ते एक्झामिनेशन फॉर्म फिल केले जातात. आता डिसेंबरच्या नियर अबाउट तुमचा बोर्डाचा फॉर्म फिल केला जाईल, त्यावेळेला तुम्हाला जी फी पे करावी लागेल विच इज कॉल्ड एक्झामिनेशन फी. कॉलेजच्या अँगलने ते झालं रेव्हेन्यू इन्कम, रेव्हेन्यू रिसिप्ट, आणि त्याला आपण इन्कम साईडला प्लेस करणार. ओके, जर ओव्हरड्राफ्ट असेल तर तो बॅलन्स कॅरी डाऊन करायचा आहे. आता आपण पेमेंट साईडला पाहू. पेमेंट साईड, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. जर ओपनिंगलाच ओव्हरड्राफ्ट आहे ऑर्गनायझेशनचा तर पेमेंट साईडला तो ओपनिंगला दिसेल. त्यानंतर सॅलरी. आपण पाहिलंच होतं की प्रिव्हियस इयर, करंट इयर अँड नेक्स्ट इयर सॅलरी जर आपण पे केली असेल तर इथे दिसणार आहे. आपण पुढे जाऊन हे डिटेल पाहणारच आहोत. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, लोकल बॉडी टॅक्सेस जे असतात ते इथे येणार. प्रिव्हियस, करंट अँड नेक्स्ट 3 years figures are recorded here. तर ते झाले रेव्हेन्यू पेमेंट्स, सॅलरी अँड रेट. रेव्हेन्यू पेमेंट्सची जागा कुठे आहे तर इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी रेव्हेन्यू पेमेंट आहे, त्याला एक्सपेंडिचरला आपण प्लेस करायचं आहे. जनरल एक्सपेन्सेस रेव्हेन्यू आहे. इंटरेस्ट ऑन बँक लोन, बँकेकडून जर ऑर्गनायझेशनने लोन बोरो केलं आहे त्यावर पे करावं लागणार आहे इंटरेस्ट. अँड बँक चार्जेस यांना पण रेव्हेन्यू पेमेंट म्हटलं जाईल, जे की आपण एक्सपेंडिचर साईडला प्लेस करणार आहोत. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, ऑडिट फी. प्रत्येक नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनला ऑडिट करवून घेणं कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे. मग या ऑडिटरला जी फी पे केली जाते ती झाली आपलं रेव्हेन्यू पेमेंट. रेव्हेन्यू मीन्स रिकरिंग इन नेचर, वारंवार उत्पन्न होणारं. आपण मंथली ऑडिट करणार किंवा क्वार्टरली ऑडिट करणार त्यावेळेला आपण मिस्टर चार्टर्ड अकाउंटंटला जे ऑडिट फी पे करणार ते झालं आपल्या अँगलने, ऑर्गनायझेशनच्या अँगलने रेव्हेन्यू पेमेंट, जे की आपण एक्सपेंडिचर साईडला प्लेस करायचं आहे. टुर्नामेंट एक्सपेन्सेस, मग असे आपण पाहिले टुर्नामेंट ऑर्गनाईज केले त्याची रिसिप्ट पाहिले, सेम आहे टुर्नामेंट एक्सपेन्सेस. बाहेर गावून जे प्लेयर्स आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये आलेले आहेत त्या प्लेयर्सची
राहण्याची व्यवस्था करणं, त्यांचे भोजनाची व्यवस्था करणं, त्यांच्या रेसिडेन्सपासून त्यांना क्रिकेट ग्राउंडपर्यंत नेणे आणण्यासाठी व्हॅन प्रोव्हाइड करणं. हे काय झाले सगळे तर टुर्नामेंट एक्सपेन्सेस. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहेत, आपण त्याला एक्सपेंडिचर साईडला नेऊन ठेवायचं आहे. वेजेस एक्सपेंडिचरला. परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. स्पोर्ट्स मटेरियल हे रेव्हेन्यू पेमेंट आहे. जसे की मॅचेससाठी आवश्यक असलेल्या इतर गोष्टी, त्या स्पोर्ट्स मटेरियलला रेव्हेन्यू पेमेंट आहे म्हणून एक्सपेंडिचर साईडला आपण प्लेस करणार. स्पोर्ट्स इक्विपमेंट, जसं की टेनिस मॅचेससाठी लागणारा तो टेबल, हे झाले स्पोर्ट्स इक्विपमेंट, जी की फिक्स ॲसेट्स आहेत, म्हणजेच कॅपिटल पेमेंट आहे. तर स्टुडंटने त्या फिक्स ॲसेट्सला, त्या कॅपिटल पेमेंटला बॅलन्स शीट ॲसेटला नेऊन ठेवायचं आहे. आय रिपीट, स्पोर्ट इक्विपमेंट हे कॅपिटल पेमेंट आहे, ते कुठे जाईल? बॅलन्स शीट ॲसेटला. आणि स्पोर्ट्स मटेरियल हे रेव्हेन्यू पेमेंट आहे, ते कुठे जाईल? एक्सपेंडिचर साईडला. इन्शुरन्सचा प्रीमियम रेव्हेन्यू पेमेंट आहे, जाईल एक्सपेंडिचर साईडला. टेलिफोन और मोबाईल एक्सपेन्सेस रेव्हेन्यू पेमेंट आहे, जाईल एक्सपेंडिचरला. बँक चार्जेस रेव्हेन्यू आहे, एक्सपेंडिचरला जाईल. पोस्टेज, कन्व्हेन्स म्हणजे एका डिस्ट्रिक्टमध्ये एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसला जाण्यासाठी आपण पे केलेले ऑटो रिक्षा चार्जेस किंवा टॅक्सीचे चार्जेस, त्याला म्हटलं जातं कन्व्हेन्स चार्जेस. ते कन्व्हेन्स चार्जेस रेव्हेन्यू पेमेंट आहे, ते जातील एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेन्सेस फॉर ॲन्युअल फंक्शन, स्कूल्स कॉलेजेसला ॲन्युअल फंक्शन्स ऑर्गनाईज केले जातात. ते पण नियर अबाउट नोव्हेंबर डिसेंबरच्या सुमारास गॅदरिंग ऑर्गनाईज केलं जातं. त्या गॅदरिंगचे एक्सपेन्सेस, जे काय साऊंड सिस्टीम, लाईट, चेअर्स कॉलेजने ऑर्गनाईज केलं आहे, त्याला म्हटलं जाईल एक्सपेन्सेस फॉर ॲन्युअल फंक्शन. रिसिप्ट रेव्हेन्यू पेमेंट आहे ते, जे की जाईल एक्सपेंडिचर साईडला. फिक्स डिपॉझिट, आपल्या ऑर्गनायझेशनने फिक्स डिपॉझिट जर परचेस केली आहे तर ते आहे कॅपिटल पेमेंट, जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. परचेस ऑफ फिक्स ॲसेट्स सच ॲज बुक्स, फर्निचर, बिल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट, जी की कॅपिटल पेमेंट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला स्टुडंटने प्लेस करायचं आहे. न्यूजपेपर्स, पिरियडिकल्स अँड अदर ऑफिस एक्सपेन्सेस हे रेव्हेन्यू पेमेंट आहे, आपण एक्सपेंडिचरला नेऊन ठेवायचं आहे. रिपेअर्स एक्सपेंडिचरला जाईल. अँड क्लोजिंग कॅश ऑर बँक बॅलन्सने आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला, क्लोजिंग कॅश अँड बँक बॅलन्स शीटच्या ॲसेटला नेऊन ठेवायचे आहे. आणि या पद्धतीने प्रत्येक अकाउंट हेड योग्य त्या ठिकाणी आपण नेऊन ठेवायचा.